नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रताप यांच्यावर थेट आरोप इथे सुरू होतात. त्यामुळे प्रताप यांना वाईट वाटतं. बिचारे ते सगळं काही ऐकून घेतात. पण दुसरीकडे मात्र आता ते अस्मिताला विचारतात की तुला नेमके माझ्यावर काय काय आरोप करायचे आहेत ना, ते स्पष्ट सांग. म्हणजे नक्की तुला काय प्रॉब्लेम आहे. तुला तर चांगलंच माहिती आहे की तुझं बँकेमध्ये बरंचसं काम असतं आणि ते काम पूर्णपणे मी स्वतः एकटा करत असतो. आणि एकच अकाउंट नाहीये, माझी बँकेत बरीच अकाउंट आहे आणि कामासंदर्भात ये-जा माझं सुरूच असतं. आणि राहिला प्रश्न तुझ्या अकाउंटबद्दल विचारायचा, तर मी त्यांना तुझ्या अकाउंटचे फॉलो अप सुद्धा विचारतो. पण एवढं सगळं करून सुद्धा जर तू माझ्यावर संशय घेत असेल तर ते खूपच विचित्र आहे. आणि मुळात तू काय माझ्यावर पाळत ठेवली आहेस का? कोणाला कामाला लावलेस का माझ्याकडे लक्ष द्यायला? म्हणजे मी कुठे जातो, काय करतो, हे सगळं बघण्यासाठी? हे सगळं त्या फोटोवरूनच समजतंय. अर्जुनही आता अस्मिताच्या विरोधात जात प्रताप यांची बाजू घेऊन बोलत असतो. त्यावर अर्जुनला आता अस्मिता शांत राहायला सांगते आणि तू तर मध्ये बोलूच नको असं म्हणते. त्यावर मात्र आता अर्जुन म्हणत असतो की का बोलू नको डॅडवर? तू सरळ सरळ आरोप करतेस. बिचाया डॅडची काही चूक नाहीये तरीसुद्धा. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे अस्मिता म्हणत असते की खरं तर ना, तुम्ही बँकेत जाताय आणि तरीसुद्धा अकाउंट ओपन होत नाहीये ना, त्यामुळेच ना मी थोडी चिडचिड करत होते. पण त्यासाठी खरंच सॉरी. पण आता खरं तर ना, हे सगळं ऐकूनच खूप जास्त वाईट मनाला वाटू लागलेलं असतं प्रताप यांना. कारण अस्मिताच्या एका चुकीमुळे त्यांना आता खूपच जास्त वाईट वाटत असतं आणि त्या मात्र आता विचार करत असतात. इकडे आता अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि पाणी जेव्हा येतं ना, तेव्हा मात्र आता अस्मिता त्या सगळ्या गोष्टी लपवायचा प्रयत्न करत असते आणि बाबांना म्हणत असते की तुमच्या काहीतरी गैरसमज होतोय डॅड, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण दुसरीकडे मात्र आता अर्जुनही इकडे प्रताप यांच्या पाठीशी उभा राहतच म्हणत असतो की तुम्हाला काय बोलायचं आहे ना, हे मला चांगलंच कळत आहे. तुम्ही खरं तर ना खूप मोठी चूक केली आहे. इकडे सायली सुद्धा म्हणते, कारण प्रताप म्हणजेच आपल्या बाबांची या सगळ्यामध्ये काही चूक नाहीये. बिचारे सगळ्यांसाठी सगळं करत असतात आणि तुमचं अकाउंट बंद होण्यामागे सुद्धा काही कारणं असतीलच ना. इकडे आता प्रतापही म्हणत असतात की अकाउंट बंद होण्यामागे सुद्धा तेवढंच मोठं कारण आहे. हे कारण तुम्हाला विचारायला हवं होतं, पण तू मला जाब विचारायला येतेस असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की बाळाच्या फ्युचरचा विचार करायला हवा असं कल्पना आता म्हणत असते. आणि त्याच वेळेला तुझ्या जर अकाउंटमधनं इतकी जास्त रक्कम निघत असेल तर त्यासाठी विचार तर करावा लागणारच आहे ना. आणि म्हणूनच तर हा विचार करून एवढा सगळा निर्णय घेतलेला आहे असंही आता म्हटलं जातं. पण तुला याबद्दल काहीच वाटत नाहीये ना? उलट तूच आमच्यासारख्यांवर आरोप करतेस. हे कितपत योग्य आहे तुला माहिती आहे का? तुझ्या अकाउंटमधून किती ट्रान्झॅक्शन होतायत ते, असं प्रताप म्हणत असतात. दुसरीकडे मात्र आता इकडे प्रिया जी आहे ती आता भेटायला गेलेली असते महिप्त आणि नागराजला. महिप्त नागराज समोर ती आता हात जोडत असते. तर ह्या दोघांनाही नवलं वाटतं की आज कधी नव्हे तीही आलेली आहे आणि आपल्यासमोर हात जोडते. एवढं कारण तरी काय हिचं आपल्यासमोर हात जोडायचं, हाच मुख्य प्रश्न त्यांना आता पडलेला असतो. आणि मग आता दोघंही जण मिळून प्रियाची मजा घेत असतात. प्रिया मात्र आता म्हणत असते की तुम्हाला जर माझी मजा घ्यायची असेल, माझी फिरकी खेचायची असेल तर बिंदास तुम्ही खेचू शकता. पण तुम्हाला मी एक सांगू का? खरं तर ना मला हेच सांगायचं आहे की आपल्याला तिघांना एकत्र मिळून काम करायचं आहे आणि त्यासाठी आपण तिघही जण एकत्र असणं गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आपल्याला ना मदतीची गरज आहे. तुम्हाला मी एका आठवड्यात इकडनं सोडवणार आहे. त्यावर मात्र महिप्त लगेच नागराजला म्हणू लागतात की
बघितलं का कोण आपल्याला सांगते इकडनं आपल्याला एका आठवड्यात सोडण्याचे बापरे, हिला एवढे दिवस काही जमलं नाही हिला, आता जमणार होय असंही आता महिप्त बोलत असतो. त्यावर मात्र मध्येच हे खूळ कुठून काढलंय, आम्हाला सोडवायचं वगैरे, त्यावर आता ती म्हणत असते की त्याची सुद्धा काही कारणं वेगळी आहेत. खरं तर ना आम्हाला असंच वाटत होतं की काही झालं तरी सुद्धा आम्ही इकडनं काही बाहेर पडणार नाही, पण तुझं काहीतरी वेगळंच ऐकायला भेटतंय. त्यावर ती म्हणते की खरं तर ना मला सायली आणि अर्जुनच्या काटा काढायचा आहे आणि यासाठी ना मी कुठंच याही थराला जाऊ शकते आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते तसं करा म्हणजेच ना आपल्याला काही झालं तरी सुद्धा त्या दोघांनाही संपवायचं आहे. इकडे आता ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप हे अस्मिताला सांगत असतात की तुझ्या अकाउंटवर ना तब्बल 4 लाख, 5 लाख, 3 लाख असे ट्रान्झॅक्शन होत आहेत, म्हणूनच तुझं अकाउंट बंद करून टाकलेलं आहे. तू याबद्दल मला विचारलंस का की काय इश्यू आहे, तो जर तू मला विचारलं असतंस ना तर एवढं सगळं काही घडलंच नसतं. दुसरीकडे जेव्हा आता कळतं सचिनला की आपलं पितळ उघड पडत आहे, सगळी जण आता आपल्यालाच नाव ठेवणार आहे, त्यामुळे तो आता लगेचच रडायचं नाटक करू लागतो आणि तो आता म्हणत असतो की तुमच्या ना काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर मी माझं लोन क्लोज करतोय आणि ते सुद्धा बाळाच्या भविष्यासाठी, बाळाचा विचार करूनच ना मी हा सगळा निर्णय घेतलेला आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रताप यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. बिचाया प्रताप यांना खूप जास्त वाईट वाटतं, कारण त्यांनी ना कधीच असा विचार केलेला नव्हता आणि आज आपल्या मुलीनेच आपल्यावर पाळत ठेवली ही गोष्ट कुठेतरी मनातून अशी खटकत असते, मनाला जास्त लागलेली असते आणि त्यामुळेच ना त्यांना या सगळ्याचा खूपच जास्त त्रास होऊ लागलेला असतो आणि बिचारे ते सगळं काही ऐकून घेत असतात. मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टी अस्मिताच्या समोर घडतात ना तेव्हा अस्मिता म्हणत असते की डॅड मला तसं म्हणायचं नव्हतं, पण या सगळ्या गोष्टींचं बिचाऱ्यांना खूप जास्त वाईट वाटलेलं होतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की बाबांना शांत करण्याचं काम ना सायली करत असते. सायली म्हणत असते की बाबा तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की काही ना काही होत असतं, पण तुम्ही इतका विचार करू नका, हे सगळं मुद्दामहून त्या मूर्ख माणसामुळे घडते आणि याला तोच जबाबदार आहे. पण तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. इकडे आता अस्मिता जी आहे ती मात्र निघून गेलेली असते आणि अस्मिता आता निघून जाते तोपर्यंत इकडे आता अश्विन घरी आलेला असतो आणि अश्विन जेव्हा घरी येतो ना तेव्हा आता तो विचारू लागतो की तन्वी कुठे आहे, तुझी बायको कुठे बाहेर जायचं असेल तर आम्हाला सांगून जाते का, कधीही आम्हाला सांगून जातच नाही. तुझी बायको कुठे गेली आहे, काय गेली आहे मला काही माहीत नाही, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इथे प्रिया जी आहे ती आता वेगळाच विचार करत असते, कारण तिच्यासाठी ना खूप काही इंटरेस्टिंग असं घडत असतं. कारण तिला आता काही झालं तरी सुद्धा आता त्या सायली आणि अर्जुनला संपवायचं आहे आणि त्यासाठी ती त्या दोघांची मदत मागते. त्या दोघांना सांगते की तुम्हाला मी इकडनं सोडवेन, पण प्लीज तुम्ही माझी हेल्प करा, माझी मदत करा, या भाषेतच ती आता सांगत असते. आणि त्याच वेळेला ती आता सांगते की ते दोघंही जण माझे DNA रिपोर्ट काढण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचलेली आहे आणि म्हणूनच ना मला टेन्शन आलेलं आहे. जर उद्या सकाळी त्यांच्या हातात रिअल रिपोर्ट मिळाले तर माझं काही खरं नाही, ते मला कुठेही नेऊन सोडू शकतात. त्यामुळे मला ना थोडी भीती वाटते, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला इथून बाहेर मी सोडवीन, मग तर झालं. मग आता जेव्हा हे सगळं म्हटलं जातं तेव्हा तिला विचारलं जातं की तू आम्हाला कसं सोडवणार आहेस इतके दिवस, तर तू आम्हाला सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही,
मग आता कसे प्रयत्न करणार आहेस असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला ती म्हणत असते की माझी पूर्णपणे सोय झालेली आहे, तुम्हाला इथून कसं बाहेर काढायचं त्याचीत. यामुळे तुम्ही ना बिलकुल काळजी करू नका असंही ती म्हणत असते. मग आता तिच्यावर विश्वास ठेवायचा का हा मोठा प्रश्नच ना या सगळ्यांसाठी असतो. दुसरीकडे आपण पाहतो की इकडे मात्र तन्वी गायब झालेली असते आणि त्यामुळे घरात खूप जास्त हंगामा झालेला असतो. पण तुझी बायको जाताना आम्हाला काही सांगून वगैरे जात नाही असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेवढ्यातच ना आता तिचं काम झालेलं असतं, ती आता बाहेर पडलेली असते आणि म्हणूनच तिने ना आता कॉल केलेला असतो इकडे अश्विनला. आणि मग अश्विन तिला विचारतो की तू कुठे गेली होतीस. त्यावर अश्विनला ती आता सांगू लागते की माझं खरंतर ना माझ्या मैत्रिणीकडे थोडं काम होतं, मी तिथेच आले होते. म्हणजेच माझी मैत्रीण, तुला मी म्हटलं नाही का तिला बरं नाही असो, तिच्याचकडे मी आले होते असंही ती सांगत असते. खरं तर ना तिला सकाळी सकाळी त्रास होत होता, मग ती मला बोलली की तू जरा मला मदत करतेस का म्हणून. मग मी तिच्यापर्यंत पोहोचले होते. सॉरी हा मला न सांगता यावं लागलं असं ती मुद्दामच बोलत असते. त्यावर अश्विन म्हणतो ठीक आहे, पण आता ती बरी आहे का, मी मेडिसिन सजेस्ट करूत. यावर मात्र ती म्हणते की नाही, मी आताच डॉक्टरांकडे तिला घेऊन गेले होते, ती आता ठीक आहे. दुसरीकडे आता अश्विन फोन ठेवल्यानंतर घरातल्या सगळ्यांना सांगतो की तिच्या मैत्रिणीची तब्येत ठीक नाहीये म्हणूनच ती गेली होती. मग आता मुद्दामहून अर्जुन मजा घेत म्हणत असतो की अच्छा, ती मैत्रीण का जिच्यासोबत ती हल्ली रोज बाहेर जात असते, तिला नेकलेस देते, तीच का असं बोलून ना तो मुद्दामहूनच मजा घेत असतो. आणि जेव्हा या सगळ्याची तो मजा घेतो ना तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की अर्जुन उगाच माझ्या बायकोवर आरोप करू नको, तिने मला सांगितलं आहे ती कुठे चालली आहे, त्यामुळे माझा तिच्यावर विश्वास आहे, ती काही चुकीचे करणार नाही. अश्विनचा एवढा विश्वास बघून ना आता अर्जुनही शांतच बसतो, कारण त्याला माहिती आहे कितीही जरी अश्विनला समजावलं तरी अश्विन थोडाच ऐकणार आहे. अश्विन आता कामासाठी म्हणून निघायला जातो. दुसरीकडे आता इकडे खूप जास्त वाईट प्रताप यांना वाटलेलं असतं आणि प्रताप नाराज असतात. प्रताप नाराज असतानाच त्यांना आता सायली समजावत असते आणि म्हणते की बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नका, हेही दिवस जातील, कळेल आपल्या अस्मिता ताईंना सुद्धा त्यांचे कुठे चुकतंय ते असं बोलूनच ना आता ती सावरत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्जुन हा सायलीला आता तिथून जाण्यासाठी म्हणून मदत करत असतो. तो म्हणत असतो की बायको तुला जमत नसेल ना, थांब मी तुला उचलून घेतो. पण ती म्हणत असते की नको ना, कशाला एवढं उचलून वगैरे घेताय, मी म्हटलं ना नको म्हणून. आणि असं बोलूनच ना ती आता त्याला म्हणत असते की थांबा हा जरा. मग आता अर्जुन आणि सायलीची हे जे काही सुरू असतं ते बघूनच ना खूपच जास्त हसू येत असते. इकडे असणाऱ्या कल्पनाला आणि कल्पना म्हणत असते की ही तर सुरुवात आहे, म्हणजे उद्या ना आम्हाला हे सगळं बघायची आता सवय होणार आहे. म्हणजेच कसं प्रेग्नेंट असली की कसं एकमेकांना सावरायचं. अगदीच ना अर्जुनने तुला तसंच सावरतोय बघ, म्हणजे तू प्रेग्नेंट झाल्यावर तुझी तो काळजी कशी घेईल ना याची प्रॅक्टिस सुरू आहे असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता इकडे प्रिया एका वकिलाकडे गेलेली असते, कारण तिला आता काही झालं तरी सुद्धा महिप्ता आणि नागराजची लवकरात लवकर सुटका करायची आहे आणि यासाठी ती आता भेटायला म्हणून गेलेली आहे. तर आता वकील तिला विचारतात की तुमचं हे सगळं तर नक्की आहे, पण मला एकच गोष्ट सांगा, ह्या एका आठवड्यात ना जामीन मिळवून देणं खूपच जास्त कठीण आहे, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न करेन, पण हे फक्त महिपच्या केसवर होऊ शकतं. नागराजला आम्ही सोडवू शकत नाही
असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्रियाला सुद्धा हे माहिती असतं. पण प्रियाला आपलं काम करून घेण्यासाठी प्रिया तात्पुरती का होईना नागराजची सुटका करणार आहे. मग नंतर तिचं काम झालं की पुन्हा त्याला आतमध्ये टाकलं तरी तिला काही फरक पडत नसतो आणि ते तिच्या वागण्यात सरळ दिसत असतं आणि ती वकिलाला त्याबद्दल व्यवस्थित इन्स्ट्रक्शन देते. त्यामुळे आता वकीलही आता तिच्या बाजूनेच असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अस्मिता म्हणत असते सचिनला की आज मला सगळ्यांचे ऐकून घ्यावं लागलंय, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. मी एवढं कोणाचंही ऐकून घेत नाही आणि आज ना मला हे सगळं काही ऐकून घ्यावं लागलं आणि तुझ्यामुळेच मी घरातल्यांवर अविश्वास दाखवला बघितलंस ना. मग आता इकडे जो सचिन आहे ना, तो खूप जास्त रागराग करू लागतो. सचिन म्हणत असतो की तुला काय म्हणायचं आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये माझी चूक आहे तर मी उलट सगळा विचार करून हा निर्णय घेतोय आणि तुला या सगळ्यामध्ये तुझ्या घरातले बरोबर वाटतायत, ठीक आहे ना. मग इथून पुढे ना मला तुझा एकही रुपया नकोय बघ अस्मिता. मी आतापर्यंत ना तुझ्यासाठी पूर्णपणे काही ना काही केलंय. पूर्ण माझ्या मेहनतीचं पाणी करून मी तुझ्यासाठी पैसा दिलाय आणि आज तू माझ्यासाठी हे दिवस दाखवशील असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे तुला आता तुझ्या घरातले योग्य वाटतायत, मी नाही. तुझ्या या बोलण्यावरून स्पष्ट मला जाणवते असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा हे सगळं तो बोलत असतो ना, तेव्हा तो चिडचिड करत असतो. तिचं म्हणणं असं असतं की निदान या वेळेला तरी ह्यांना समजून घ्यायला हवं. पण आता तो असे काही आरोप तिच्यावर करत असतो ना की बिचारी आता एकदमच गोंधळून जाते. तिला कळत नसतं की आता काय करावं. त्यामुळे सगळीकडनं तिची आता लाही होत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असते की सचिन जो आहे तो तिला थेट आरोप करतो, तू काहीच कामाची नाहीयेस आणि आज तुझ्यामुळे मला हे सगळं सफर करावं लागतंय. बिचारीला तो वाटेल ते बोलतो आणि तिला तर आता या सगळ्याचा धक्का बसतो. ती आता जागेवरच कोसळते. ती जेव्हा आता कोसळते ना, तेव्हा तिला सचिन साथ द्यायलाही नसतो. तो तिकडनं निघून जातो. या गोष्टीचं खूप जास्त वाईट अस्मिताला वाटतं. इकडे आता अर्जुन थोडा विचार करत असतो तर सायली आता अर्जुनला म्हणते की काय झालं, कसला विचार करताय. त्यावर आता बाळाचा विचारच अर्जुन करत असतो. म्हणजेच आता अर्जुनला बाळ इतक्यात तरी जन्माला घालायचं नसतं. म्हणजेच काय तर बाळाची देखभाल करण्यासाठी तो अजूनही हवा तेवढा मोठा झालेला नाहीये असं त्याला वाटतं. म्हणजे जेव्हापासून अस्मिताचं बाळ आलं तेव्हापासून थोड्या काही गोष्टी त्याला वेगळ्याच घडत असल्यासारख्या वाटत असतात आणि म्हणूनच ना तो आता विचार करत असतो की बाळ सांभाळणं हे काही साधं काम नाहीये आणि मुळात मला त्या बाळावर चांगले संस्कारही करायचे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण बाळाच्या बाबतीत कुठचीही घाई करायला नको. असंही आता तो स्पष्ट बोलत असतो. जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. मलाही हेच वाटतं. म्हणजे बघा ना अश्विन भाऊजी, कितीही झालं तरी सुद्धा काल मला बरं नव्हतं. त्यामुळे सगळी काही कामं सोडून धावत आले. हे फक्त आईबाबांच्या संस्कारांमुळेच आणि आपणही आपल्या मुलांवर असे संस्कार करायचे की कितीही काही झालं तरी सुद्धा आपली मुलं देखील अशीच नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभी राहतील. आणि हेच तर मला हवं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण जर आईबाबा होऊन यासाठी तितके कॅपेबल नसू तर एवढ्यात आपण कोणतीही घाई करायला नको. आणि तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. मला सुद्धा एवढी काही घाई नाहीये. आपण थोडा वेळ घेऊया. वेळ घेऊन नंतरच काही तो निर्णय घेऊया असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता जाऊन कुठेतरी इथे अर्जुनला सुद्धा बरं वाटतं की सायलीने आपली बाजू समजून घेतलेली आहे, पटलेली आहे. ही गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळेच ना आता तो तिलाही म्हणत असतो की बायको, तुम्ही इतकं समजून घेतलंत ना, त्यासाठी खरंच थँक यू.
मग आता आपण एकत्रच विचार करायचा. आणि जर तुम्ही म्हणत असाल ना, तर अजूनही मी बाळाची वाट बघायला तयार आहे असंही ती आता अर्जुनला म्हणत असते. अर्जुनला जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र अर्जुनही तिला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतो. म्हणजेच तो म्हणत असतो की बायको, खरंच मला वाटलं ही नव्हतं की तू मला समजून घेशील. म्हणजे आता काय करायचं आहे, पुढे आपल्याला डॉक्टरकडेही जायचं आहे. चल, मी पटकन रेडी होतो असंही तो म्हणत असतो. पण त्यावर सायली म्हणते की डॉक्टरांचं राहू दे, पहिल्यांदा मला असं वाटतं की तुम्ही ना त्या प्रियाचा पाठलाग करा. इतके दिवस ती आपला पाठलाग करत होती, पण आता मला असं वाटतंय की आपण तिचा पाठलाग करायला हवा. कारण ती कुठे जाते, काय जाते हे सुद्धा तर बघायला हवं. मला काहीतरी वेगळंच वाटतंय. ती कुठेतरी गेलेली आहे, पण ती नेमकी कुठे गेली ना, याचा शोधही आपण घ्यायला हवा ना. म्हणूनच ती आता अर्जुनला या सगळ्याबद्दल सांगत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अस्मिता खूप जास्त नाराज झालेली असते. आणि हे अस्मिताकडे बघून सायलीला लगेचच समजतं. आणि म्हणूनच सायली आता अस्मिताला विचारते की अस्मिता ताई, काय झालं आहे, तुम्ही थोडं नाराज दिसताय. अस्मिता म्हणत असते की मी काय करू ना, खरंच मला एका पॉइंटला कळत नाही. कारण मी जर एका प्रेम करणाऱ्या माणसासाठी साथ देत असेल, कोणाच्या विरोधात जात असेल, तर तो माणूसही आपल्याला समजून घेत नसेल तर काय करावं खरंच कळत नाही. हे सगळं ती आता सचिनबद्दल बोलत असते. हे आता सायलीला कळलेलं असतं. म्हणून सायली म्हणत असते की बघा, जर एखादा माणूस आपल्याला सतत त्रास देतोय, फसवतोय, आपण त्याच्यावर आंधळं प्रेम करतोय, तर लगेचच आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. असं नाही ना, आपण आपल्या चांगल्या मनातल्या आवडत्या व्यक्तीला फसवतोय हे असंही होऊ शकतं. म्हणजेच तिला हे सांगायचं असतं की घरातल्यांना आपण त्रास देऊन आपण एखाद्याचा चांगला विचार करतो, पण तो माणूस आपला कधीच विचार करत नाही. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही जरा वेगळ्या विचाराने बघा, विचार करून. कारण जर तुम्ही आंधळं प्रेम करताय, समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवताय, पण तो माणूस तितका कॅपेबल आहे का याचाही विचार करा. अस्मिता ताई, कारण तुमच्याकडे बघून सध्या तुम्ही जास्त टेन्शनमध्ये आहात, हे सरळ आणि स्पष्ट दिसतंय. असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अस्मिता या सगळ्याचाच विचार करत असते. मग आता अस्मिताला सायली समजावते, तेव्हा आता अस्मिताचे सुद्धा डोळे उघडतात. मग सायली ही विचार करते की बरं झालं, निदान अस्मिता ताईंना एवढं तरी समजतंय. आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाने आता सुपारी दिलेली असते. सायली आता बातमी येते की सायली आणि अर्जुनच्या गाडीचा अपघात झाला आहे आणि त्यांचा मृत्यू झालाय. ही गोष्ट ऐकून कल्पनाला धक्का बसतो. आता या सगळ्यामध्ये प्रिया खूपच जास्त खुश असते आणि त्यामुळेच तिला एकदमच भारी वाटत असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.